आणि खरं तर सध्याचं युग, सध्याचं जग हे व्हर्च्युअल जग बनलेलं आहे। सेल्फी सुद्धा त्याचाच एक अविभाज्य भाग झालाय। या सेल्फीच्या नादापायी आतापर्यंत अनेक अपघात घडलेत, परंतु लोक त्यातून काहीही शिकत नाहीत असंच चित्र आहे। आणि याच वेडापायी, व्हर्च्युअल जगताच्या वेडापायी दिल्लीमधल्या दोन मुलांनी आपला जीव गमावलाय। गुलाम फिल्म मधला हाच प्रसंग दिल्लीतल्या 7वीत शिकणाऱ्या पोरांनी स्वतः करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी कॅमेरा भाड्याने आणला, मोबाईलही सज्ज होता, सगळं काही परफेक्ट होतं, पण फक्त वेळ परफेक्ट नव्हती। कारण याच स्टंटबाजी दरम्यान यश आणि शुभम या 7वीत शिकणाऱ्या पोरांचा अंत झाला। ये सेल्फी ले रहे थे। ये सेल्फी उनका इस टाइप का था कि मैं इस ट्रैक पे रहूंगा और तू वहां से सेल्फी खींचियो और ऐसे कर गए। और उस वाले ट्रेन में, उस वाले पटरी पे भी ट्रेन आ गई। कूदने के चक्कर में सब हो गया। उनके पास वीडियोग्राफी कैमरा भी, हाँ, वीडियो कैमरा भी लेके आए थे। वो लोग अपना मोबाइल से भी कुछ बना रहे थे, कुछ वीडियो कैमरे से बना रहे थे। शुभम आणि यशनं समोरून येणाऱ्या रेल्वेला तर चकवलं, पण त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या ट्रॅकवर एक भरधाव ट्रेन आली आणि त्याच ट्रेन खाली दोन्ही पोरांचे तुकडे झाले। तो खेलते खेलते वहां से बच्चे आगे तक बढ़ गए। उसके बाद स्टंट के चक्कर में एक ट्रेन एक साइड से आ रही थी, स्टंट कर रहे थे, तो स्टंट करके वो उधर आने की कोशिश में दूसरी साइड से भी ट्रेन आ गया। इस वजह से हादसा हुआ। अवघ्या 12 वर्षांची दोन पोरं या सेल्फी व्हिडिओच्या नादात गेल्यानं दिल्लीतल्या या मोहल्ल्यात सन्नाट आहे। आई वडील तर पार सुन्न झाले। यही कहूँगा कि बच्चों को मोबाइल ही मत दो, बस ये सेल्फी जानलेवा है। काहीतरी अचाट करून प्रसिद्धी मिळवण्याचा सोस अलीकडे अनेकांना लागलाय। यूट्यूबवर तर अशा स्टंटबाजीचा खजिनाच आहे। त्याचं अनुकरण करायचं, फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर शेअर करायचं, पण फक्त लाईक्स आणि कॉमेंट्ससाठी आयुष्य धोक्यात घालणाऱ्यांनी एकदा मागे नक्की पाहावं, घरी कुणीतरी आपलं वाट पाहतंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी दिल्ली।